तिकडे बोंबील अशी मामींची खासियत आहे. नोटा कधी मागवले ना मला आजपर्यंत एवढ्या वर्षात. हा 10-10 20-20च्या नोटा मागवत होता. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर आपण आज सौरभ दादाच्या हळदीला आलेलो आहे आणि तुम्ही कालच्या ज्या व्हिडिओमध्ये बघितला असेल का सौरभ दादाचा माम सोहळा आपल्या रेवस बोडणीवरून आपल्या वाशी गावामध्ये आलेला आणि आज त्यांचीच हळद आहे. तर हळद आपण एक्सप्लोअर करणार आहे. पहिले आपण देवीचं दर्शन करूया, आई जगदंबा मातेचं, आणि नंतर मग आपण गावात जाऊया, हळद एक्सप्लोअर करूया, दादाला भेटूया, बघूया आजचा कार्यक्रम कसा होणार आहे, काय होणार आहे कार्यक्रमामध्ये ते आज जाणून घेऊया आपण. स्पीकर वगैरे लागलेला आहे आणि मांडव बघू शकता, मांडव सजलेला आहे. आता कोणाची तयारीला लागलेली आहे सगळी पब्लिक बघू शकता. सगळं जेवण वगैरे चालू आहे. या साईडला बटाटे वगैरे, कांदे कटिंग आणि भाजी वगैरे कटिंग चालू आहे. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. भाजी वगैरे कटिंग चालू आहे, वांगी आहेत, प्लस फरीसबी वगैरे कटिंग वगैरे सगळं काय कटिंग वगैरे चालू आहे सगळी पब्लिकची. आणि या साईडला टोपणमध्ये काय शिजायला ठेवलेलं आहे बघूया आपण. वाटाण्याची भाजी आणि याच्यामध्ये पाणी आहे, भात शिजवायचा आहे आणि इथं वाटाण्याची भाजी शिजतात. आपल्याला थंड्याची सोय केली आहे आणि घारीची टेस्ट देखील मस्त आहे. आज भाजीचाच जेवण आहे. सकाळी चिकन मटन आहे, संध्याकाळी मटन आहे आणि आता सकाळला भाजी आहे काय? मच्छीचं कालवण, सकाळचं कालवण आणि दुसरं अजून शनिवार असल्यामुळे भाजी आहे. मिक्स भाजी आहे, जिताऱ्याची उकड, चिकनची उकड. अच्छा, उकड पण आहे का? उकडचा कन्सेप्ट कसा असतो तरी? हळदीवरती ओली मिरची. हे आपल्याला नंतर बनवायला घेतलं नाही ना अजून काय? नाही बनवलं, पहिलीच भाजी वाटायची. पहिले सगळं व्हेज जेवण बनवून घेणार आणि नंतर मग नॉनव्हेजला काय लागणार काय आता? आणि ओलिव्ह भाजी मिरचीवरच आहे, मसाल्यावर आयु नाही इथे तुम्ही? हो आहे, इथंच आहे आपण. तर आपला नाकवा आता मस्तपैकी सजलेला आहे बघू शकता. नाकवाचा लुक एकदम जबरदस्त. आज ताईचा लुक साडीवरती आहे, मस्त ताई आहे तिथे. मामी ना? नाही, ही पण ताईच आहे. आणि या साईडला ही देखील ताई. आणि ताई तुमचं नाव? अनिता ताई. अनिता ताई आहे आणि या ताईंचं आपण माधुरी ताई. माधुरी ताईचा डान्स खूप भारी होता का? मस्त एकदम माम सोहळ्याला एकदम मस्त भारी डान्स केला माधुरी ताईंनी. मंदिरात वगैरे जायचं आपल्याला आता आणि पाया पाडण्यासाठी. नवरा निघालेला आहे. तर मामा मंडळी बघू शकता पाया वगैरे पडतात. आता नवरा निघणार आहे कारण का देवीच्या पाया पाडण्यासाठी सगळे बसलेले आहेत बघू शकता. सगळ्यांचा लुक, सगळ्यांचा साड्यांचा कलर वगैरे सगळ्या सेम एकदम घेतलेले आहेत. तर आईंची ओळख करून घ्या. आई, आपलं नाव काय? आपल्या नवऱ्याच्या कोण? वहिनी. नवऱ्याची वहिनी. तुम्ही तुमचं नाव काय? वहिनीच काय? या आई तुम्ही नवऱ्याच्या कोण? वहिनी. सगळ्या वहिनीच आहेत, सगळ्या या वहिनी मंडळी. वहिनी तुमचं नाव काय? पुष्पा. वहिनी. मी बहिणीस. तुम्ही बहिणीच काय? मी ताई. तुमचं नाव? ताई. नाव काय तुमचं? ताई. ताईच. नाव ताईच आहे. ताईचं नावच भारी आहे एकदम, ताईच. म्हणजे दुसरं नाव काहीच नाही, तर ताईच. तुम्ही नवऱ्याचे कोण? नवऱ्याची आत्या. आत्या. तुम्ही काकी. नवऱ्याची काकी. नाव काय? नीरा. निरा. बाबूचं नाव काय? बाबू काय? दुर्वे. दुर्वे. तुमचं आई नाव? आत्या नवऱ्याची परमिला कोळे. परमिला आत्या. तुम्ही बहीण. तुमचं नाव? या साईडला आपल्या मामीचा पण आहेत. मामी तुमचं काय नाव राहिलं बघा, नाव काय? माझा जमनी कोळी. ताई, मामी आणि आई यांचा एकदम सेम लुक केलेत. दोन मेन माम्या, ताई आणि आई. ताई संचा डान्स आहे. दोन मिक्स गाणे. मिक्स गाण्यावरती
दोन मिक्स गाण्यावरती डान्स करणार आहेत. रात्री सकाळी 4:30 वाजता प्रॅक्टिस केले. अर्ध्या तासात फक्त डान्स करतो. भारी मस्त देवाची मोठी मामी. काल मामी आपल्याला भेटली नाही. मामी नाव काय आपलं? देवकी मामी. आपल्याला काल जास्त नातं होतं का कालच्या माम सोहळ्यामध्ये? नाव काय आपलं? गंगाबाई. रंगाबाई. मग आपण ऐकलं नाव. आणि बाबांचं नाव? महादेव भोईर. महादेव भोईर. तर मोठे आई मोठे बाबा सौरभ दादाचे. काका आणि काकू आहे. काकी नाव आपलं? सुरू. सुरू काकी आणि काका तुमचं? पांड्या. पांड्या काका. काल चून किती वाजेपर्यंत वाजवला तुम्ही? 6 वाजले आम्हाला. 6 वाजले. आता हालत किती वाजेपर्यंत गाजवाल? आलं तर सांगू शकत नाही. भरोसा नाही तुमचा. सकाळ बाहेर करायला मला गेली वाटतं. तर स्टिकर वर नजर परत बँड लावला. 5 वाजेपर्यंत फुल धमाल केली. भारी काम आहे तुमचं. फुल डेंजर काम. मला वाटतं हलद आणि वरात तुम्ही फुल गाजवणार आहे. हो जा. वरात किती वाजता पोहोचवायची आहे तरी? 6 वाजतील तरी पण. 6 वाजतीलच. हो. बाला गँग आहे तर बाला गँगची आपण सगळ्यांची ओळख करून देऊया. कोण कोण नाव? यांचे अध्यक्ष स्वतः प्रसाद वामन भोईर यांच्या अधिकृत निर्णयामुळे ही बाला गँग अस्तित्वात आलेली आहे. दादा तुझं नाव? माझं नाव अक्षय भोईर, यांचा खजिनदार भोईर, नितेश भोईर. याचं नाव दुर्शत, याचं नाव हितेंद्र अरे करा नाव सांगा करा. तुझं दादा? प्रसाद. माझं नाव आदिप. माझं नाव अजय आणि मी सर्व बँडचं सर्व मीच बघितलं आहे आणि सर्व प्रोग्राम मीच हँडल करणार आहे. ब्रास बँड स्वतःच आहे. आई एकविरा ब्रास बँड आमचा. कुठं कॉल असेल तर मला संपर्क साधा. कॉन्टॅक्ट नंबर पण सांगून टाक ना. 7276200283 कॉन्टॅक्ट नंबर. ऑर्डर असेल तर मला संपर्क करा. त्याला काढले याच्यामध्ये पण ऍडव्हर्टाइजमेंट केली. म्हणजे सगळीकडे बिझनेस बघायचा. भाई धंदा पहिली गोष्ट आहे ना. जाऊ. दर्शनासाठी जाऊ. दर्शन वगैरे करून येऊ. आपल्याला अजून कुठे कुठे जायचं? बऱ्याच ठिकाणी पूर्ण राऊंड मारायचं. खूप ठिकाणी जायचं का? हो. आता आईच्या मंदिरात आलो. आईचं दर्शन वगैरे केलं आणि आता दर्शन करून पुढच्या मंदिरात जायचं आपल्याला. तर खूप मस्त आणि फुल क्राऊड आहे भाई. फुल पॉवरनी नाचतात सगळेजण. एवढं ऊन असून सुद्धा खूप भारी एकदम. एकविराच्या मंदिरामध्ये आलेलं आहे. कोण वगैरे करतो तर ताई आपण एक का करतो तेलोन वगैरे असं? म्हणजे देवाला आपल्या म्हणजे घरी कार्याला म्हणजे बोलवासाठी हा तेलवण आम्ही करतो. अच्छा, एक म्हणजे आपण आमंत्रण घेऊन येतो देवांना सगळ्यांना. म्हणजे आमच्या कार्याला उभी राहा म्हणजे. हो. दादाच्या कुलदेवतांच्या इथे आलो. दादा कुलदेवतांच्या इथे आलो ना आपण. कुलदेवतांच्या इथे दर्शन करू आणि नंतर मग हळद लागायला सुरुवात होईल. पूल गावाला वळसा मारून पूल नाचले पब्लिक.
आणि आता फायनली पोहोचलेला आहे नवरा. जस्ट आता सगळीकडे पाया पडून आलेला आहे आणि आता आतमध्ये हळद लावायला सुरुवात करतील. तर बघूया आता हळद लावायला सुरुवात करतात, तर ते बघूया आपण. दोघी पण फायरिंग करायला रेडी आहेत. फुल हळदीचे कप भरून रेडी आहेत कोणत्या होती तरी टाकायला. दादाची पूर्वी वाट लावली. दादा कसं वाटतंय? लय बेकार. ही ताई मंडळी निघाली आहे सगळ्यांना मागवायसाठी. सगळ्यांना मागवत निघालेले आहेत. सगळ्यांना मागवायला घेतलेले आहेत. नवरदेवाच्या भावांना पहिले लावा. कोणला टार्गेट पकडायचा आता? कोणला टार्गेट करायचं? आटपलं का सगळं जेवण? जेवण आटपला. पापड तलतून. पापड तलाची बाकी आहेत काय? ते फक्त पापड वगैरे आता तलाचे बाकी आहेत का? बाकी राईस वगैरे सगळं झाला? डकू हा कसला मिक्स व्हेज डकू आहे का नॉनव्हेज? नॉनव्हेज डकू आहे. अच्छा, म्हणजे सगळा मच्छी बिच्छी सगळा मिक्स. अच्छा, म्हणजे भाजीचा डकू ना, मग तेच व्हेज आहे ना? व्हेज. मला वाटलं नॉनव्हेज आहे काय? आज शनिवार आहे त्याच्यामुळं संध्याकाळी नॉनव्हेज का? बाबा 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 भाऊजींना तर एकदम फुल मागवला. नवरदेवाची मामी आहे. मामीला पहिला मागवा जरा, चांगली मागवा. काय मामी असा कसा काय? नवरदेवाच्या मामीला नाही मागवलं तर कसं काय व्हायचं? मामी जायचे हलत घेऊ. आम्ही पण जायचोय ना, आम्ही तर अशीच येऊ हालत घेऊन. पोरांनो पिला का? थंडा बिंडा घेतला काय तुम्ही? पिलो का नाही थंडा बिंडा? बोल. ही कुठली खारपाड्याची? ही मंडळी खारपाड्याची आत्या. आत्या नमस्कार. मामीला मामी वरती तो पूर्ण जोडत घेतली मामी वरती. बाबा 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 वाटच लावली मामीची. मामी कसा वाटला? मामी ही सगळी आपली काका मंडळी ना? सगळी काका मंडळी बघू. तर काका मंडळींना पण फुल काका मंडळींच्या पण पूर्ण हळद लावलेली आहे. काका आपलं नाव काय? बंटी. बंटी काका. आपलं कमलाकर काका. बंटी काका. काका आपलं? प्रभाकर काका. काका आपलं नाव? दत्ता काका. सूर्यकांत काका. या साईडला आम्ही भाऊबंद. काय नाव आपलं? अनिल आवासकर. आणि अरे हे आपल्या काकावरती वाटतलं. काय बोलता आता? बरं. हळद एकदम जोरदार चालू आहे. सगळ्यांना फुल मागवा मागवी चालू आहे आणि खतरनाक येतो. मजा येते तशीच.
तर आता पाटापूजन वगैरे होईल जरा वेळात. आता पाटापूजनची व्हिडिओ वगैरे घेऊ. हळद वगैरे लावून झालेली आहे बहुतेकांची. म्हणजे आता बाकीची नंतरची जी हळद आहे ती बाहेर लागली जाईल. घरामधली हळद झालेली आहे. आता पाटापूजन वगैरे होईल. ते पाटापूजन वगैरे बघूया आणि नंतर मग पुढचा कसा कार्यक्रम होतो आहे ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. पाटापूजन वगैरे चालू आहे. लांब बाहेर वर जायचाय सगळा निपकून पारकून बघ. वर जायचा बाहेर गावा लांब जायचाय. माऊलीला मान द्या पहिले. एक नारळ द्या ना. मानपान आर पाटा नाही काय बाहेर गावावर जायचाय. काय असं ते सांगायचं काय चुकलं असेल मुकलं असेल त्या. पाटापूजन वगैरे काय असतं? हे आमचे म्हणजे परंपरापासून हे असतं त्याला. हा पाटापूजन झाल्याशिवाय आमचा कार्य कुठली विधी होत नाही. ह्या पाट्यापासून आमच्या संपूर्ण कुलदेवता आहेत त्या इथे येणार आणि कार्यात सगळं सामील होणार. सगळे देव गावाची वरसू आहे बोला, एकविर आहे बोला, हे सगळं देव एके ठिकाणी इथे येणार. या कार्यात सामील होणार आणि ह्याच्यामुळे तो या पाटा पुजल्याशिवाय दुसरा कार्य होत नाही. आपण सगळ्यांना इथे हा हा देवांना अधिक घरचे कोण आई आजोबा विजोबा वारले असतील त्यांना सर्वांना आपण कार्यात सामील करून घेतो. सगळे जण चून मळासाठी बसलेले आहेत. बघू शकता ताटामध्ये पीठ वगैरे घेतलेलं आहे आणि सगळे चून मळणार आहेत. आता काय विषय मांडवता म्हणतोय ह्याने मामा सोलायला हा लिंबू सोडा कधी मागवला नाही मला आजपर्यंत एवढ्या वर्षात. हा 10-10 20-20च्या नोटा मागवत होता. मामाचा पैसा फक्त मान वाढले त्याच्या व्यतिरिक्त काय नाही वाढलाय. भाऊ याच्यावरती तुझा काय उत्तर आहे? आता तू सांग याच्यावरती तुझं उत्तर काय? काय बोलशील? आता जरी हिसाब चेक केलं ना 20 रुपयाच्या वरती पैसे भेटले नाही. चॅलेंज आहे भाई, चॅलेंज. एकच शब्द बोल. एकच शब्द तुम्ही जर 500 दिलंस ना बघू 500 देऊन टाक. 1000 देईल. 1000 देतो. 1000 देईल. लगेच 1000 देईल. 1000 लगेच 500 दिले. भाई आले विषय देऊन टाक. नवरदेव आलेला आहे. चून मळायचा कार्यक्रम चालू होणार आहे. इकडून 500ची नोट निघली. कोणाला पण 500ची नोट कोणाला? परत हळद लावायला घेतलेली आहे. बोलले आता इथं स्टेजवरती घेतलेली आहे हळद लावायला. पाणी काय करतो त्याची जवळ चालली.
आपल्या दादाचे सगळे मित्रमंडळी आलेले आहेत, तर आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया आणि कुठून आलेत काय ते सगळं जाणून घेऊया. दादाचे मित्र कुठून आलेत, तर पहिले इकडून सुरुवात करूया. दादा काय नाव? शिवम कोले, कुठून आलास? बोडणी व मी सर्व आले. मयुरेश नागपूर, बोडणी. बोडणी. प्रीतम कोले, बोडणी. हर्षल कोले, बोडणी. स्वराज नाकवा, बोडणी. विवेक कोले, बोडणी. एम रोनित कोले, पियुष कोले, बोडणी. सचिन कोल्हे बोडणी. परेश कोले, बोडणी. बॉबी कोले, बोडणी. सगळी बोडणीची गँग आहे पूर्ण. बोडणीवरून सगळे आलेले आहेत, तर आज फुल धमाल करणार आहे तिथे. सगळे थांबणार आहेत ना सगळे रात्रीपर्यंत? फुल धमाल करायची आहे. आपले ताई घेऊन आले, सगळ्यांना हलत लावायला. सगळ्या करवल्यांना मागवायचे. फुल एकदम डार्क मध्ये लावले. काय तेव्हाच बसलाय ते मग का करू या करवल्या मग सजवू का असं सजवतं करवल्याला. मामी साहेब, तर ही कुठली मामी? मैं 3 नंबर 3 नंबर. आणि ही? ही 1 नंबर अशी. परत एकदा गाणी. पापलेटवाली मामी आहे, इकडे बोंबीलवाली. हा ही बोंबीलवाली. बोंबीलच फक्त विकते, बाकी काय नाही. ही पापलेट विकते. 2 नंबर इकडं काय इथे सरकं नाही. या काय सरगाने हलवा बघते. मामा टांडेल आहे ना. हा, सरगा हलवा, इकडे पापलेट, तिकडे बोंबील. अशी मामींची खासियत आहे. नावा ठेवली. पैसा देईल 500 रुपये. कोणला आम्हाला देतं का? नाही आणा देवाला होई ना. मग आम्हाला पण द्यायला पाहिजे ना काहीतरी. मग आम्हाला बी द्यायला पाहिजे काहीतरी पापलेट. संध्याकाळी तुम्हाला आणि ती एक मामी आले बाबा, त्या मामीला राग येते लगे, काय तिला विचारला नाही का? ही कुठली बारकी मामी झाल्यान काय? 4 नंबर. चौथा नंबर. ही काय? ही पापलेट झाला, बोंबील झाला, सरगा झाला. ही मांदिली बागडा. अरे भाकरीवाली काय? अच्छा, मग भाकरी. हा ही भाकरीवाली. भाकरीचा बिझनेस. नाही वागते जास्त विकते सुक्या. आम्हाला ना 4 मामिशा बी कळल्या आणि मामिशाची खासियत बी कळली. एक पापलेटवाली, एक बोंबीलवाली आणि एक सरगावाली, आणि तिकडे ती भाकरीवाली गेली आतमध्ये. सगळ्यांची खासियत बी संपली. आणि राम तुमचा ओळख नाही आपण केली. अजब न ओळख त्या दिवशी भाऊ. आज परत ही भाऊ निकी, हा, सौरभचा. खासियत सांगा आता काय? माझी घरचे शिंगाला आहे. शिंगाला आहे. आज रातच्या शिंगाला बघ निसा पापलेट आणि भरलेला. पापलेट आणि भरलेला शिंगाला. भरलेला दिसत. आम्ही बोडणीवरच्या दादाच्या करवल्या. मी निशिता नाखवा, तनुजा कोली, खुशी कोली, सेजल कोली आणि प्रवन्या कोली. चालेल तुम्ही आता कुठे? आता चाललेत कुठे तुम्ही? बाय बाय, उद्या भेटू आपण. आता मस्त जरा फ्रेश वगैरे होऊन परत पुन्हा आपल्या मांडवामध्ये आलेलो आहे. आणि आता मांडवामध्ये काय काय कार्यक्रम चालू आहे ते आता जाऊन आपण बघूया. फुलारणीचा आपल्याला आवाज येतोय, आता बघूया. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजेल की काय काय कार्यक्रम चालू आहे, नवरदेवाचा काय चालू आहे ते सगळं आता बघूया. काय चालू आहे? घाऱ्या बघा, इथे घाऱ्या काढायची सुरुवात झालेली आहे. आता नवरदेव आपल्या घाऱ्या सोडतोय. चोरी. काय
काय आता हे हे देवीला निवड असतं. अच्छा आपल्या वसुवाईला मानपान. सगळ्या देवाला निवड असतं. अच्छा मग हे सगळं आता प्रत्येक म्हणजे देवळामध्ये निवेद दाखवण्यासाठी घेऊन जाते. 7 लावतो आम्ही देवाला मोठे, नंतर मग एक लावतो. अच्छा तर हा सर्व नैवेद्य आहे. आता नैवेद्य घेऊन दादा आणि बाबा चाललेले आहेत. दादा बोडणीवरून दादाचा ग्रुप आलाय तर दादाच्या ग्रुपची ओळख करून घेऊया आपण थोडक्यात. या ताई. हाय, आम्ही बोडणीवरून आलेलो आहोत आणि हा आमचा फ्रेंड आहे. म्हणजे आमचे मिस्टर आणि हे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही त्यांच्या मिसेस. आणि आमच्या गावात अशी पद्धत आहे, नवऱ्याचे फ्रेंड्स नवरीकडे जातात गिफ्ट घेऊन आणि नवरीचे फ्रेंड्स नवऱ्याकडे येतात गिफ्ट घेऊन. म्हणून आम्ही तिथून इथपर्यंत खास त्याला गिफ्ट घेऊन आलेलो आहोत. ते गिफ्ट आमच्याकडे नवरी देते त्याचे. सगळ्यांची ओळख करून द्या, सगळ्यांची नावं सांगा. ही पायल रोनित, प्रीती स्वराज, नीलांगी पियुष, सिद्धी बॉबी आणि सर्वेश वेदिका आणि मी शायना मयुरेश. तर खूप मस्त असे सगळ्यांची ओळख सांगितली आणि खूप मस्त तुमचा फ्रेंड सर्कल आहे आणि खूप भारी तुमची सिस्टीम आहे. काहीच नको, फक्त काय पाहिजे नाव घे लाजू नको पोरा रुसू नको. नाव घे पोरा तुझी नवरी कशी रे नवरी कशी. चला आता एवढं फोर्स केलंय तर घेऊनच नाही का आता. आमच्या मिस्टरांनी पण नाव घेतलं, आता तुला घ्यायलाच पाहिजे. पहिल्या नजरेत तिच्यावर लट्टू झालो. पहिल्या नजरेत त्या लट्टू झालो. सुदर्शनाला अखेर बायको म्हणून घरी आणली. फुटाने फुटा कागद दोन. हा गिफ्ट कोणी दिलेला आहे. नवरीने अच्छा नवरीने. अच्छा नवरीने दिलेला गिफ्ट आहे. बघू येतो नवरीकडून आलेला गिफ्ट आहे. एक आर्यन आणि आर्मी. मित्रांनो बघू शकता या साईडला आता सगळेजण जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि आजचा जेवणाचा आपला खरं तर मेनू बघायला भेटला नाही. तर बघूया जेवणाचा मेनू काय आहे. तर जेवायला मेनू काय होता का. मटण आणि मच्छी वगैरे कुठे. अच्छा सकला चकना आयटम होता ना. तर इथे मटण वगैरे आहे आणि मच्छी वगैरे होती. त्या मांदिली फ्राय वगैरे केलेलं होता.